नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित विकासाच्या उत्पत्त्या. हे विकासाच्या उपपत्त्या तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये देखील येऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. विकासाच्या उत्पत्त्या. आज आपण विकासाच्या उत्पत्त्या 3 बघणार आहोत. त्यात पहिली उपपत्ती आहे जीन पियाजे यांची. पियाजेची संबोधात्मक जय विकासाची उपपत्ती. या उपपत्तीत पियाजेने सात्मीकरण आणि समावेशन या संकल्पना मांडल्या आहेत. सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे, तर समावेशन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे होय. सात्मीकरण व समायोजनाच्या माध्यमातून व्यक्ती समायोजन साधते असे पियाजे म्हणतो. पियाजेने विकासाच्या 4 अवस्था मांडल्या आहेत. तर ह्या 4 अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. पहिली अवस्था आहे, त्यानंतर कालावधी दिलेला आणि त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. पहिली अवस्था आहे संवेदनात्मक अवस्था. कालावधी जन्म ते 2 वर्ष. वैशिष्ट्ये आहे अनुकरण, कार्यकारण, भाववस्तूचा संबोध, खेळणे, अवकाशज्ञान आणि भाषा विकास या अवस्थेमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे क्रियात्मक पूर्वावस्था. याचा कालावधी हा 2 ते 7 वर्ष असतो. या कालावधीमध्ये संबोध निर्मिती, अवबोध, प्रत्यक्ष ज्ञान, आत्मकेंद्रितता, अवधान केंद्रीकरण बालक करत असतो. त्यानंतर तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. या अवस्थेचा कालावधी हा 7 ते 12 वर्ष समजला जातो. तर या कालावधीची वैशिष्ट्ये आहे वर्गीकरण, क्रमसंबंध, आकार, अमूर्त बाबींची ओळख आणि निष्कर्ष बालक काढतो. त्यानंतर चौथी बालकाची अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. याचा कालावधी हा 12 ते 16 वर्ष गृहीत धरला जातो. तर या विकासाच्या अवस्थेची वैशिष्ट्ये आहे बालक व तर्कशुद्ध विचार करतो, बालकाचे सामान्यीकरण होते, समस्या निराकरण करणे असं बालकाला मदत होते. तर ही होती जीन पियाजे संबोधात्मक जैव विकासाची उपपत्ती. त्यानंतर बघूया कोलबर्गची नैतिक विकासाची उपपत्ती. कोलबर्गने नैतिक विकासाची पुढील टप्पे सांगितले आहेत. यांनी 3 टप्प्यामध्ये बालकाचा विकास होतो असं म्हटले आहे. तर याचं तक्त्याद्वारे बघूया. पहिल्या तक्त्यामध्ये विकासाची अवस्था, दुसऱ्या तक्त्यामध्ये आहे कालावधी आणि तिसऱ्या तक्त्यामध्ये आहे विकासाच्या अवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर पहिली अवस्था आहे सांकेतिक नैतिक पूर्व पातळी. याचा कालावधी हा 4 ते 10 वर्ष आहे. याची वैशिष्ट्ये सांगितली आहे शिक्षा व आज्ञापालन स्थिती, परस्पर सहकार्य व देवाणघेवाण. त्यानंतर दुसरं आहे पारंपरिक किंवा सांकेतिक पातळी. याचा कालावधी हा साधारणतः 10 ते 13 वर्ष मानला जातो. याची वैशिष्ट्ये आहे चांगला मुलगा स्थिती, सामाजिक सुव्यवस्था, अधिकारवादी. त्यानंतर तिसरी आणि शेवटची अवस्था आहे सांकेतिकोत्तर पातळी. याचा कालावधी 13 ते 16 वर्ष आहे. तर त्याची वैशिष्ट्ये सांगितली आहे नैतिक तत्त्वांची लवचिकता, आंतरिक मापदंडांना अनुसरण वर्तन बालक हे करत असतो असे कोलबर्गचे नैतिक विकासाचे टप्पे सांगितले आहेत. त्यानंतर आहे सिग्मंड फ्राईड त्यांची विकासाची मनोविश्लेषणात्मक उपपत्ती. फ्राईडने विकासाच्या उपपत्तीत पुढीलच मनोलैंगिक अवस्था सांगितल्या आहेत. त्याची 3 विकासाच्या अवस्थेचे त्याने 5 भाग सांगितले आहेत. तर त्याचा कालावधी बघूया आणि त्याची वैशिष्ट्ये पुढील तक्त्याद्वारे बघूया. तर विकासाची अवस्था पहिली आहे मुखावस्था. याचा कालावधी जन्म ते 1 वर्ष. वैशिष्ट्ये तोंडाद्वारे स्तनपानातून सुखानुभव, निष्क्रिय परावलंबन. गुदावस्थेचा कालावधी 1 ते 3 वर्ष. मूलमूत्र विसर्जनावर नियंत्रण, नकारात्मकता ही त्याची वैशिष्ट्ये आहे. तर लिंगभर्ती समस्या विकासाच्या अवस्थेमध्ये त्याचा कालावधी हा 3 ते 5 वर्ष आहे. त्याची वैशिष्ट्ये आहे प्रेम भावना, विरुद्ध लिंगी पालकाबाबत अधिक स्वसंरक्षण यंत्रणेचा वापर या विकासाच्या अवस्थेमध्ये बालकाद्वारे केला जातो. त्यानंतर चौथा आहे सुप्तावस्था. सुप्तावस्थेचा कालावधी हा 5 ते 12 वर्ष मानला जातो. आणि ह्या विकासाची वैशिष्ट्ये आहे समलिंगी परकाशी तादात्म्य, परहमाचा विकास, वादळापूर्वीची शांतता म्हणून हा काळ देखील ओळखला जातो. तर 5वी आणि शेवटची अवस्था आहे जिनेंद्रियद्वारे अवस्था. याचा कालावधी हा 12 ते 14 वर्ष. याची वैशिष्ट्ये आहे लैंगिक परिपक्वता, भिन्नलिंगी आकर्षण या विकासामध्ये दिसून येतं. तर ही होती विकासाच्या उपपत्तीचे
बाबतच्या अवस्था. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.